तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती संशयाची दार आहे, ती संशयाची दार आहे. स्त्री म्हणून अबला नाही, स्त्री म्हणून अबला नाही, ती तर धगधगतांग आहे, ती तर धगधगतांग आहे. आदरणीय परीक्षेत उपस्थित मान्यवर आणि माझ्यासारखे यशाची स्वप्ने उदाशी बागणाऱ्या पदक बंधू भगिनींनो, मी ओजस्वी दुसरी तुकडीवर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती धांगरे केंद्र सोनगाव तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर. आज मी आपल्या समोर अशा एका स्त्रीची कथा सांगतो. जे नाव घेतले की संपूर्ण समाजात आशाचा दीप उजळतो, आशाचा दीप उजळतो. होय होय, ती स्त्री म्हणजे सावित्री ज्योतिराव फुले. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही, बुद्धी असून चालत नाही. त्यास मानव म्हणावे का, त्यास मानव म्हणावे का. ओळखलात का मला? म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जयंती खासदार तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नावाच्या पाटलाची कन्या. अवघ्या नावाशी ज्योतिराव नावाच्या माणसाची माया लागून झालं आणि मला हळूहळू माया करायला लागली. ज्या माणसाची माया लागून झालंय तो काय सासू मास नाही, त्या जगाला उजळण काढतच आहे. त्या काळात बायांना उजळण्याची पद्धत कशी होती पाहायचं कसं आपल्या घरामध्ये माणसं बरी, स्त्री पुरुष असं लई भेदभाव होता. त्यावर एकच वेळ म्हणजे शिक्षण. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना पहाना ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला कधी शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना, so educated women first, because if women first, call how is educated women first. पण तुम्ही माणसा वुमेनला घ्यायची बाय पुढे देत नाही. so bad मिस्टर फुले. झालं मग आज माझ्या पैसे पाठी बेसरी घेऊन अन्न मला म्हणाले, सावित्री आजपासून मी असं शिकवणार. झालं माझा अभ्यास सुरू. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि कविता सुरू लागले. आम्ही पुन्हा देवातील मुलीची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली मुख्याध्यापक सुद्धा बनले. शेपट्यासारखा जगला तर कांतमग होईल आणि वाघासारखा जगला तर नाव होईल. म्हणून कन्याकडे सुरू होती. एखाद्या समस्या माणसाने शिक्षण घेतले तर त्याचा मुदत तुका इतका तकलादी अशी सोप्त धर्म. धर्मासाठी माणसं का माणसासाठी धर्म. पण मी सहन केला आणि माणसानेच दिलं, त्याचा अंत झाला होता. एक माणूस माणसाची म्हणतो कसा एक काय बुद्धी निघाली. आधी आमच्या पोरबाईंना शिकायचं बंद कर. तुला तुझी अप्रोप्रियाची आहे ते शिक्षण कधी त्याला बी माहित नसावे. आमची बी पहिलवानाची पत्नी आहोत अशी घेतली. आम्ही सांगून काय खाल्लं आणि सुनावलं. आज आलाय तो वाचलंय पुन्हा धरला तर रक्ताने सारे धरंगोय. स्त्री कोणत्या धर्माची ती देव छत्रपती पदक आली आहे. एखाद्या स्त्रीचं नाव जवळला म्हणून तिने सत्यजाचं का त्यात तिचा दोष. याच मी कार्य केले. त्यानंतर विधाबाई काशीबाईचे म्हणजे यशवंताने दत्तक घेतलं, त्याला मोठं केलं आणि डॉक्टरी बनवलं. सगळं मोठं केलं आणि डॉक्टरी बनवलं. मी यशवंताला सांगितलंय, यशवंता अरे यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचे आहे. यशवंताने हॉस्पिटल उभारले. त्या काळात मोठा रोग आला होता, तो म्हणजे प्लेग संसर्गजन्य होता. बधांचा पत्राला नसेल, बधांचा पत्राला नसेल. बसना ते स्वागत आहे, बसना ते स्वागत आहे. मी सावित्रीची सावित्री झाले, मी सावित्रीची माय झाले. अनेक संकटे मात केली पण आनंद होता. आई बाईने
तुझे ना रोक पाएगी, इरादों का शमशीर गन खुद ही टूट जाएगी। सच झुकेंगे फिर से तेरे सामने, बजाएगा किसी की, तुझे ना झुकने अपने शान में। तूने तो इतिहास रचा है अब तक तेरे काम से, बनी है बनती रहेगी गाथें तेरे नाम से, गाथें तेरे नाम से। अखंड तेरी शक्ति है, प्रचंड तेरी काया है, बस ये बात जान ले, अपने आप को पहचान ले, अपने आप को पहचाने। धन्यवाद।